केवळ मुंबईचीच घोषणा आज ठाकरेंनी केली, पण जेव्हा ठाकरेंच्या मुंबईच्या युतीची घोषणा होत होती तेव्हा मानाचं पान मिळालं ते संजय राऊतांना। संजय राऊत ही ती व्यक्ती आहे ज्यांना या दोन भावांच्या युतीचं शिल्पकार मानलं जात आहे। त्यामुळे सुरुवातीला जेव्हा प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार होती तेव्हा व्यासपीठावरती त्या स्टेजवरती फक्त 2च खुर्च्या होत्या, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे व्यासपीठावरती आले आणि त्यांनी व्यासपीठावरती संजय राऊतांना सुद्धा बोलावून घेतलं। संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली आणि मग दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा। ठाकरेंची युती आकारास येण्यात ज्या मोजक्या मंडळींचा हातभार लागलाय त्यात अर्थातच संजय राऊतांचं स्थान अग्रक्रमावर आहे। केवळ आजची या दोघा भावांच्या युतीची घटना नाही, तर 2019 सालापासून संजय राऊतांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास 3 अशक्य गोष्टींना शक्यतेत बदललेलं दिसलं। त्यातली पहिली घटना म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करणं। मवियाच्या स्थापनेनंतर थेट ठाकरेंच्या घरातल्या एका व्यक्तीनं म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होणं आणि आता 2025च्या शेवटाला राज आणि उद्धव ठाकरेंची युती पूर्णत्वास नेणं। गेली अनेक वर्ष संजय राऊत ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान राहिले। ठाकरेंच्या राजकीय आणि कौटुंबिक पातळीवरतीही संजय राऊतांचं स्थान किती मोठं आहे हेच आजच्या पत्रकार परिषदेतनं पुन्हा एकदा अधोरेखित झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।